नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नैतिक मूल्यावर आधारित विविध गोष्टी या ठिकाणी सांगत आहोत. आज अशीच एक सुंदर गोष्ट घेऊन आलेलो आहोत. गोष्ट छोटीशी आहे परंतु खूप सुंदर आहे. तिचा आपल्याला तात्पर्य, त्याचा अर्थ आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर गोष्ट आहे सर्वधर्म समभाव या नैतिक मूल्यावर आधारित. तर विद्यार्थी मित्रांनो, एक राज्य असतं. त्याचा एक राजा असतो, खूप ज्ञानी असतो, चतुर असतो आणि तो आपल्या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या राज्यामध्ये विशेष म्हणजे सर्व धर्माचे विविध लोक राहत असतात. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध अशी वेगवेगळी लोक त्या राज्यामध्ये नांदत असतात, राहत असतात आणि तेही शांततेने राहत असतात. हे पाहून एकदा एक विदेशी प्रवासी येतो आणि त्यांनी पाहिलं की ह्या राज्यामध्ये विविध धर्माचे लोक आहेत आणि तेही अतिशय चांगल्या प्रकारे राहत आहेत. हे पाहून त्याला आश्चर्य होतं आणि ह्याच्या मागचं काय कारण आहे, इथली न्यायपद्धती कसली आहे, राजाचा विचार काय आहे, नियम काय आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी थोडक्यात राजाकडे जातो. आणि राजाकडे गेल्याच्या नंतर राजाला विचारतो, मी तुमच्या राज्यामध्ये पाहिलं की विविध धर्माचे लोक राहतात, ते एकमेकांसोबत भांडणं करत नाही आहेत. त्याच्यामुळं तुमच्या समाजामध्ये म्हणजे राज्यामध्ये अशांतता निर्माण होत नाही आहे, म्हणजे सर्व काही अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. हे कसं तुम्हाला शक्य आहे, हे कसं जमते? त्यावेळेस राजा जे उत्तर देतो ते फार महत्त्वाचं आहे. राजा काय करतो, कमी वेळामध्ये त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. राजा त्यांना आपल्या बगीच्यामध्ये घेऊन जातो. बगीच्यामध्ये गेल्याच्यानंतर त्या बगीच्यामध्ये विविध रंगाची फुलं असतात, जी की अतिशय सुंदर आकर्षक असतात. आणि त्या सर्व बगीच्यामधील जी काही फुलांची जी झाडं आहेत, अतिशय सुंदर प्रकारे त्यांची काळजी घेतलेली असते. आणि त्या बगीच्याला पाहिल्यानंतर प्रवासी मात्र खूप खुश होतो आणि किती सुंदर फुलं आहे असं सहज तो म्हणतो. त्यावेळेस राजा म्हणतो, हे पहा, ही जशी इथं गुलाब, कमळ, झेंडू, जाई, जुई, मोगरा हे विविध रंगाची, विविध आकाराची, विविध रूप असलेली, विविध गंध असलेली, विविध जी फुलं आहेत, त्याच्यामुळे ही जी बगीचा आहे ती सुंदर दिसत आहे. अगदी त्याचप्रमाणे माझ्या राज्यामध्ये विविध धर्माचे लोक, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध जे काय असतील सर्व धर्माचे लोक राहत असतात आणि त्या सर्वांना समान न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्या सर्वांप्रती सारखा भाव माझ्या मनामध्ये असतो. हे ऐकल्याच्या नंतर तो प्रवासी मात्र खूप खुश होतो आणि त्याला राजाचा जो विचार आहे, राजाची न्याय पद्धती आहे, तो थोडक्यामध्ये समजून जाते. तर एक बगीचा आणि अनेक फुले ह्या विचाराच्या माध्यमातून राजा त्यांना कमी वेळामध्ये सर्व धर्म समभाव हा विचार त्यांना समजावून सांगतो. गोष्ट संपली विद्यार्थी मित्रांनो. अर्थ महत्त्वाचा आहे. आपणही आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या कृतीमागे सर्व धर्मांना समान लेखलं पाहिजे. माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. थँक्यू. ऐकत राहा अशा विविध नैतिक मूल्यावर आधारित गोष्टी.